नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला विषय आहे इंग्रजी. आणि इंग्लिशमधील आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे तो आहे 1.1 बी द बेस्ट. आता बघा, नावामध्येच आपण काय बघतोय तर बी द बेस्ट म्हणजेच आपल्याला बेस्ट आपला कसा देता येईल, कसं आपण अगदी 100% जे आहे ते अगदी स्वतःचं व्यक्तिमत्व असं उजळवू शकू. म्हणजेच की बघा, सगळेच जण जन्माला येतात पण चांगलं जे कर्म आहे किंवा वाईट जे कर्म आहे हे आपल्याला कळत असतं, पण तरीसुद्धा आपण काय करत असतो की शॉर्टकट मार्गाने चालण्याचा प्रयत्न आपण करत असतो. पण बघा, आपली जी अंतरात्मा आहे ते आपल्याला ग्वाही देत असते की बाबा तू जे काम करतोयस ते कसं आहे, चूक आहे की बरोबर आहे. म्हणून जर आपल्याला कुणी कसंही वागत असलं तरीसुद्धा आपल्याला बी द बेस्ट हे द्यायचं आहे. म्हणजे स्वतःलाच आपल्याला काय करायचं आहे की मी स्वतःच कसा डे बाय डे मी प्रोग्रेस होणार किंवा माझी जे पर्सनॅलिटी आहे ती डे बाय डे कशी डेव्हलप होणार हे फक्त आपण स्वतः बघायचं असतं. मग आपल्याला असं वाटत असतं की समोरची जी व्यक्ती आहे ती कशी वागत आहे, मग आपण पण त्यानुसार वागायला पाहिजे. पण आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला बी द बेस्ट स्वतःसोबत आपण नेहमी कसं वागलं पाहिजे तर खूप बेस्ट वागायला पाहिजे, छान वागायला पाहिजे. स्वतःला आपल्याला खूप प्रिपेअर्ड करायचं आहे आणि किमान आपण आपल्यालाच आपले अंतरात्मा जे आहे तेच आपल्याला ग्वाही देईल की आपण कसे आहोत तर बेस्ट आहोत, सर्वोत्तम आहोत. तर अशाच प्रकारे ही एक पोएम आहे आणि त्या पोएममध्ये आपण शिकणार आहोत की बी द बेस्ट म्हणजे कुठलंही जे काम असतं ते लहान नसतं किंवा मोठं नसतं. समजा एखादा जहाज आहे आणि जहाजावरती कॅप्टन जो असतो तो एकच असतो. तो सगळेच ज्या जहाजामध्ये बसतात ते सगळे पॅसेंजर कॅप्टन असतात का? नसतात. मग त्यासाठीच आपल्याला इथे काय करायचं आहे की जहाजामध्ये ट्रॅव्हल करणारा प्रत्येक व्यक्ती जो आहे, प्रत्येक पर्सन जो आहे त्याचं काही ना काही काय असतं, काम हे असतंच. म्हणून प्रत्येकाचं जे काम आहे ते लहान किंवा मोठं असं काहीही नसतं. म्हणून स्वतःला आपल्याला बेस्ट प्रूव्ह करायचं आहे आणि स्वतः आपल्याला चांगलं वागायचं आहे. यावरच थोडक्यामध्ये हा जो अमेरिकन लेखक आहे मॅकलव यांनी ही पोएम जी आहे ती लिहिलेली आहे. चला मग आपण ती पोएम काय करूयात, इथे अभ्यास करूयात. बघा, आपली जी फर्स्ट पोएम आहे ती आहे आपली 1.1 बी द बेस्ट. बघा, इथे आपल्याला सांगितलेलं आहे द पोएम बी द बेस्ट. इथे आपल्याला सांगितलेलं आहे की या पोएममध्ये ही पोएम जी आहे आपल्याला खूप काही काय करते सांगून जाते किंवा ह्या पोएममध्ये जो काही अर्थ दडलेला आहे तो खूप मोठा असा अर्थ आहे जो आपल्या जीवनावरती पॉझिटिव्ह परिणाम घडवणारा आहे. म्हणून बघा, पोएमचं नावच आहे 1.1 बी द बेस्ट. त्याचं इंट्रोडक्शन आपण इथे घेतलेलं आहे. इंट्रोडक्शन म्हणजेच काय? अगदी बरोबर, प्रस्तावना. इंट्रोडक्शन म्हणजेच प्रस्तावना. म्हणजे थोडक्यामध्ये ही जी पोएम आहे ती आपल्याला काय शिकवणार आहे, काय लेसन देणार आहे हे आपल्याला इथे आज आपण बघणार आहोत. बघा, द पोएम, ही जी पोएम आहे ती आहे बी द बेस्ट. आपल्याला माहिती आहे ही जी पोएम आहे ही आहे बी द बेस्ट. आता नावातच आलेलं आहे बेस्ट म्हणजे अगदी चांगली जी शिकवण आहे या पोएममधून आपल्याला ती आज मिळणार आहे. म्हणून बघा, टीचेस अस अ व्हेरी इम्पॉर्टंट लेसन. आता ही जी पोएम आहे ती आपल्याला आज खूप चांगला असं लेसन शिकवणार आहे, धडा शिकवणार आहे. टीचर्स म्हणजे काय तर शिकवणे. ऑफ आवर लाईफ, आपले जे जीवन आहे त्या जीवनाचा खूप मोठा लेसन जो आहे, धडा जो आहे, ही आज आपल्याला ही जी पोएम आहे, कुठली पोएम आहे? बी द बेस्ट. बी द बेस्ट ही पोएम आपल्याला आपल्या लाईफचा खूप मोठा लेसन आज शिकवणार आहे. तर बघा, द लिटल इज सफिशियंट फॉर एनीवन टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ द पोएम. आत्ता आपल्याला काय करायचं आहे, पोएममधील प्रत्येक कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला इथे क्लिअर करायची आहे, समजून घ्यायची आहे आणि आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह अर्थच आपल्याला त्याच्यातनं काढायचा आहे. कुणी कसंही वागलं तरी त्याचा परिणाम आपल्यावरती न होऊ देता आपण कसे आहोत आणि डे बाय डे आपण कसे आणखी उजळत जाणार आहोत याचाच आपण काय करायचं आहे, विचार करायचा आहे. म्हणून बघा, द पोएट. पोएट म्हणजे कोण
ज्याने ही कविता लिहिलेली आहे तो कवी. द पोएट Deluxe Malco wants to tell us that whatever you want to be or whatever you can be. आता हा जो अमेरिकन पोएट आहे मॅलोक, हा काय म्हणत आहे की आपल्याला काय करायचं आहे, कोणी काहीही करू देत, कुठलंही काम करू देत, आपल्याला जे योग्य वाटेल, आपल्याला असं वाटेल नाही आज मी काय केलेलं आहे, अगदी बेस्ट काम केलेलं आहे, आपणच आपली काय करू, प्रशंसा जेव्हा करू. आणि खरंच जेव्हा आपल्याकडनं एखादं चांगलं कर्म घडत असतं तेव्हा आपलं मन खूप प्रसन्न असतं, आपली आत्मा देखील खूप प्रसन्न असते की नाही आज माझ्याकडून काय घडलेलं आहे, खूप चांगले कर्म घडलेले आहे. म्हणून आपण काय असतो, अगदी मनापासून हॅपी असतो. पण जेव्हा एखादं चुकीचं कर्म आपल्याकडनं घडलं गेलं तेव्हा आपली आत्माच आपल्याला काय ग्वाही देत असते की नाही आज तू कसं केलेलं आहेस, हे काम तू चुकीचं केलेलं आहेस, हे पुन्हा होता कामा नाही. हे आपण आपल्यालाच काय करत असतो, साक्ष देत असतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, बी द बेस्ट व्हायचं आहे, खूप चांगला प्रयत्न करायचा आहे. बघा, वाईट मार्ग हा खूप शॉर्टकट असतो, पण चांगल्या मार्गावरती खूप अडथळे येत हे असतातच. पण शॉर्टकट मार्ग हा काही उपयोगाचाच नसतो. शॉर्टकट हा जरी काही दिवसांसाठी आपल्याला लोभ दाखवणारा असला, आपल्याला असं वाटत असलं की जो नदीचा किनारा आहे तुम्ही पटकन काय करणार आहे, क्रॉस करणार आहे, पण त्या बाजूला जर काही नुकसान होत असेल तर त्यापेक्षा चांगलं आहे ना की आपण आपला लॉंग कट जो आहे त्याच रस्त्याने जायचं. म्हणजेच आपलं जे आयुष्य आहे ते आपण आपल्या पद्धतीने पण बेस्ट जगायचं आहे, चांगले कर्म करून जगायचं आहे. तर बघा, बी द बेस्ट वन इन दॅट फील्ड. पहा, आपल्याला आपल्या क्षेत्राशी, जसं आपण कुठलंही काम करू, भविष्यामध्ये तुम्ही कुणीही उद्या चालून वकील होणार आहात, डॉक्टर होणार आहात, बिझनेसमॅन होणार आहात, जे खूप काही फील्ड आहे त्यामध्ये तुम्ही वर्किंग असणार आहात. पण कुठेही जर तुम्ही काम केलं तर तिथला एक बॉस तर नक्की असणार आहे. पण आपल्याला तिथे काय समजायचं आहे, जरी आपण लहानातलं लहान काम जरी करत असू तरी सुद्धा आपण त्या कामाचा काय असतो, एक इम्पॉर्टंट पार्ट असतो. जरी आपण लहानातलं लहान काम केलं तरी आपल्याशिवाय ते काम इतर करू शकत नाही. म्हणून आपण स्वतःलाच काय द्यायचे आहे, बेस्ट व्हॅल्यू द्यायचे आहे. अगदी असं समजायचं आहे की हे काम जे आहे ते माझ्या व्यतिरिक्त कोणी करू शकत नाही. जरी कमी काम असलं, लहान काम असलं, हलक्या दर्जाचं काम असलं तरीसुद्धा हे काम कसं आहे, माझं आहे. आणि त्या कामासाठी, ते पूर्ण करण्यासाठी मला काय करायचं आहे, माझा बेस्ट द्यायचा आहे, जेणेकरून मी ह्या कामासाठीच काय झालेलं आहे, बनलेलं आहोत. त्यामध्ये अगदी परफेक्ट आपल्याला ठेवायचं आहे. आणि ही पोएम आपल्याला हेच शिकवत आहे की या पाठामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे पोएम आहे ते आपल्याला शिकवते की आपण आपल्या लाईफमध्ये कसं वागायला पाहिजे. बघा, खूपच चढ उतार जे असतात ते आपल्या लाईफमध्ये येत असतातच, पण त्याला देखील तोंड देऊन आपल्याला नेहमी पुढे जायचं असतं. हे देखील आपण या पोएममध्ये अभ्यासणार आहोत. चला मग आपण सुरुवात करूया आपल्या पोएमला. तर पहा, ही आपली जी पोएम आहे त्या पोएममध्ये बघा आपल्याला सांगितलेलं आहे की आता ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे बघा, तर या चित्रामध्ये आपल्याला उंच अशा टेकड्या दिसत आहे, हिल्स दिसत आहे. ह्या काय आहेत, तर खूप उंच हिल्स आहेत. म्हणजेच आपण बघा इथे पाहू शकतो, बी द बेस्ट. फर्स्ट जो वर्ड दिलेला आहे तोच काय आहे, बी द बेस्ट. इफ यू कांट बी पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. आता हे आपल्याला काय दिसत आहे, एक खूप मोठ्या उंच टेकड्या दिसत आहे, डोंगर रांगा आपल्याला इथे दिसत आहे. आता इथे जर झाड आपल्याला होता आलं नाही, जर डोंगरावरती आपल्याला झाड होता आलं नाही तर आपल्याला काय करायचं आहे, तर इथे आपल्याला छोटे काय व्हायचं आहे, गवत व्हायचं आहे. आणि ह्या डोंगराची जी शोभा आहे ते आपल्याला वाढवायची आहे. बघा, आता आपण सगळेच जण जो आहे
तो ड्रायव्हर होऊन चालेल का? पॅसेंजर तर कुणीतरी बनायला पाहिजे की नाही. म्हणून बघा, आपण जेव्हा खेळ खेळत असतो त्यामध्ये एक ड्रायव्हर होतो, एक कंडक्टर होतो आणि बाकीचे पॅसेंजर होत असतात. मग ड्रायव्हरचं काम काय असतं? गाडी चालवणं. मग ते पॅसेंजरला येईल का, जमेल का गाडी चालवायला? तर नाही. मग तसंच आहे, आपण हा विचार नाही करायचा की माझं जे उगमस्थान आहे किंवा मी डोंगरावरतीच, अगदी हे जे मोठमोठे हिल्स आहेत त्याच्यावरतीच मी काय करेल, तर त्याच्यावरतीच मी जन्म घेईल किंवा मी त्याच्यावरतीच काय करणार आहे, उगवणार आहे. म्हणजेच ह्या ज्या हिल्स आहेत मोठमोठ्या त्याच्यावरतीच मी न उगवता, त्याच्यावरतीच माझं उगमस्थान न राहता मला ह्या डोंगराचं काय होता आलं पाहिजे, तर ह्या डोंगरामध्ये मी छोटे छोटे झुडपं किंवा ग्रास म्हणजेच गवत होऊन मला ह्या डोंगराचे काय वाढवायचे आहे, तर मला ह्या डोंगराची शोभा वाढवायची आहे. बघा, प्रत्येक झाडाला ह्या डोंगरावरती उगवता येणार आहे का किंवा दम धरून राहता येणार आहे का? तर नाही. त्यापेक्षा तुम्हाला किंवा आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या डोंगर रांगाची शोभा वाढवण्यासाठी अगदी छोटे छोटे झुडपं व्हायचं आहे, बुश व्हायचं आहे किंवा ग्रास व्हायचा आहे. छोटे छोटे झुडपं व्हायचं आहे किंवा गवत व्हायचं आहे आणि तेवढंच महत्त्व आपण ह्या डोंगरांना द्यायचं आहे. कारण त्या डोंगराच्या सहाय्यानेच आपण काय करणार आहोत, जर वेल असेल तर वेल देखील काय होणार आहे, या डोंगराच्या सहाय्यानेच वाढणार आहे. म्हणूनच आपण आपल्या कामामध्ये कमी लहान पणा किंवा हा मोठा किंवा ती मोठी असं न वागता आपल्याला इथे काय करायचं आहे, सेम जशी सिच्युएशन असेल तसं आपल्याला इथे वागायला पाहिजे. जसे की आपण इथे बघतोय की प्रत्येकाला या हिलवरती राहता येणार नाही. मग हिलच्या पायथ्याशी का राहू नये? तर अशा प्रकारेच आपल्याला काय करायचं आहे, तर बी द बेस्ट इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. जर तुम्हाला ह्या डोंगरावरती नाही उगवता आलं किंवा नाही राहता आलं, तर बघा आपल्याला काय करता येणार आहे. बघा, इथे आपल्याला ग्रास म्हणून राहायचं आहे. पहा, ह्या डोंगरावरती तुम्हाला झाडे झुडपे दिसत आहेत का? नाही. तर डोंगराच्या पायथ्याशीच आपल्याला इथे काय दिसून येत आहे, झाडे झुडपे दिसून येत आहे. आपण इथे बघू शकतो की डोंगराच्या पायथ्याशीच काय आहे, तर डोंगराच्या पायथ्याशीच आपल्याला इथे जे डोंगर आहे, बघा ह्या डोंगराच्या पायथ्याशीच आपल्याला इथे काय दिसून येत आहे, तर ही छोटी छोटी झुडपे दिसून येत आहे, ग्रास दिसून येत आहे. बघा, सुंदर सुंदर असे फुलं आणि त्या फुलांवरती फुलपाखरे देखील आपल्याला इथे बागडताना दिसत आहे. मग कशाला आपण उंचीचा विचार करायचा? आपण छोटे ग्रास होऊनच इथे काय करायला पाहिजे, वागायला पाहिजे. आणि बघा, हा खूप छान सुंदर असा अनुभव आपण घ्यायला पाहिजे. तर बघा, बी अ स्क्रब in the valley, but be the best little scrub by the side of the rail. म्हणजेच काय की आपल्याला इथे काय करायचं आहे, जरी आपल्याला डोंगरावरती उगवता आलं नाही किंवा डोंगरावरती जर आपलं स्थान नसेल, तरी डोंगराच्या पायथ्याशी आपल्याला काय करायचं आहे, तर एक बुश स्क्रब म्हणजे झाडी झुडपं होऊन आपण त्याचा आनंद उपभोगायला पाहिजे, एक्सपिरियन्स आपण घ्यायला पाहिजे. अगदी पायथ्याशी राहून देखील तो एक्सपिरियन्स आपण काय करू शकतो, अनुभवू शकतो. म्हणून उंचीचा विचार न करता पायथ्याशी देखील आपण तेवढंच काय असू शकतो, हॅपी असू शकतो. आपल्या लाईफमध्ये देखील असे प्रसंग येत राहतात की जर आपल्या घरातील भाऊ जर टॉपवरती असेल तर आपल्याला असं वाटतं मी पण त्याच लेवलला पाहिजे. पण बघा, काही जण अभ्यासात हुशार असतात, काही जण खेळामध्ये हुशार असतात. म्हणजे काही ना काही टॅलेंट जो आहे तो प्रत्येकामध्ये असतोच. म्हणून तोच आपल्याला काय करायचा आहे, जोपासायचा आहे. त्यालाच आपण जास्तीत जास्त मोठं करायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला नावलौकिक करायचं आहे. आता बघा, जो पुढचा आपला पॉईंट आहे तो आपण अभ्यासणार आहोत. इथे आपण झाडं झुडपं पाहत आहोत आणि त्यावर आपण इथे बघत आहोत की अगदी फुलपाखरे देखील त्याचा काय घेत आहे, आनंद घेत आहे. बघा, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री.
जर तुम्हाला झाड होता आलं नाही तर आपल्याला काय व्हायचं आहे, तर एक बुश व्हायचं आहे, झुडपं व्हायचं आहे आणि संपूर्ण आयुष्याचा आनंद लुटायचा आहे. जसं की आपलं एखाद्या वेळेस स्वप्न असतं की मी एक काय व्हावा, पायलट व्हावा. पण नाही जर पायलट होता आलं तर किमान आपण जर काही गव्हर्मेंट जॉब म्हणा किंवा आपण काही बिझनेस वगैरे उभा केला तर तो देखील आपण अगदी त्याच जी काही आपली उत्सुकता असते त्या उत्सुकतेने आपण करू शकतो. म्हणजेच एखादी गोष्ट जर शक्य झाली नाही पण काहीतरी आपण आपल्या लाईफमध्ये करू शकतो की नाही. अगदी बरोबर तसं आपल्याला करायचं आहे. म्हणजे जरी आपल्याला ट्री होता आलं नाही, काही कारणास्तव आपलं स्वप्न पूर्ण झालं नाही तर आपल्याला झाड न होता आपल्याला बुश म्हणून म्हणजेच एक झुडपं होऊन आपल्याला आनंद जो आहे तो अनुभवता आला पाहिजे, हॅपी राहता आलं पाहिजे. आता इथे आपण बघत आहोत तर इथे आपण बघितलेलं आहे की बघा डोंगराच्या पायथ्याशी देखील आपल्याला काय दिसत आहे, तर डोंगराच्या पायथ्याशी अगदी छान सुंदर असे झाडं झुडपं आपल्याला दिसत आहे आणि खूप आनंदामध्ये ते उभे आहेत, डोलताना दिसत आहे आणि त्यावर अगदी रंगीबेरंगी फुलपाखरे आहे, बटरफ्लाय जे आहे ते फ्लाइंग करत आहेत. आपण इथे पाहू शकतो, इफ यू कांट बी अ बुश बी अ बिट ऑफ द ग्रास. जर तुम्हाला झाडं झुडपं सुद्धा होता आलं नाही तरी आपल्याला काय व्हायचं आहे, एक ग्रास म्हणजेच गवत म्हणून आपल्याला इथे काय करायचं आहे, तर बघा इथे आपल्याला दिसत आहे तर हे आहे गवत. जरी आपल्याला झाडं झुडपं छोटे छोटे ते झाडं आहेत ते जरी होता आलं नाही तरी आपण गवत देखील होऊ शकतो आणि अगदी निसर्गाचा जो अनुभव आहे तो आपण अनुभवू शकतो. जसे की आपण खूप शिकलेलो असलो आणि आपल्याला जर काही कारणास्तव किंवा काही प्रसंगामुळे आपल्याला एखादा जे काही आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करता आलं नाही पण आपण काहीतरी आपल्या लाईफमध्ये करूच ना. आपण असं बसून तर राहणार नाही. कुठे ना कुठे आपण आपल्या शिक्षणाचा काय करतो, उपयोग हा चांगल्या पद्धतीने करून घेतोच. म्हणून जरी आपल्याला झाड होता आलं नाही तरी आपल्याला काय व्हायचं आहे, छोटेसे झाडं झुडपं व्हायचं आहे. जरी आपल्याला झुडूप होता आलं नाही तरी आपण एक ग्रास म्हणजेच गवत बनून देखील आपण काय करू शकतो, तर संपूर्ण आनंद जो आहे तो आपण उपभोगू शकतो. बघा, अँड सम हायवे हॅपियर मेक. बघा आता इथे हायवे म्हणजेच काय, तर रस्ता आपण बघितलेला आहे, ट्रॅव्हलिंग केलेलं आहे आणि त्या ट्रॅव्हलिंगमध्ये आपण बघितलेलं आहे की खूप काय असतात, मोठमोठे रस्ते असतात. पण पहा, असं आपल्याला कधीतरी वाटतं की एवढा मोठा हा हायवे आहे, तसं जर माझ्या लाईफमध्ये मला काही करता आलं तर, मला खूप मोठा डॉक्टर होता आलं, खूप मोठा इंजिनियर होता आलं तर. बघा, पण काही प्रसंगामुळे जर नाही होता आलं तर आपण एक पायवाट तर होऊ शकतो. तिकडनं छोटा रस्ता जो आहे तो तरी आपण करू शकतो. पायवाट म्हणजेच काय, तर ज्या रस्त्यावरनं व्यक्ती जे आहेत ते पायी चालत असतात त्याला काय म्हणतात, पायवाट. जरी आपल्याला हायवे होता आलं नाही तरी पायवाट होऊन आपण काय करायचं आहे, आपली लाईफ ही हॅपी करायची आहे. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला छोटी पायवाट जी आहे ती देखील आपल्याला इथे दिसत आहे. ती पायवाट होऊन देखील आपण काय करू शकतो, तर हॅपी हे आपण राहू शकतो. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की आपण इथे पाहू शकतो की आपल्याला इथे इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास बट द लिवलेस बास इन द लेक. तर लेक म्हणजे काय, तर तलाव. आणि मस्की देन जस्ट बी अ बास. मस्की म्हणजे एक असा मासा आहे, दोन्ही जे आहेत मस्की आणि बास हे दोन्ही काय आहेत, तर एका माशांचे प्रकार आहेत. म्हणजे फिश जे असतात त्या फिशचे जे प्रकार आहेत, म्हणजेच मस्की हा काय आहे, तर एक प्रकारचा मासा आहे आणि बास देखील एक प्रकारचा मासा आहे. जर तुम्हाला मस्की होता आलं नाही, आता तुम्ही म्हणणार मस्की कोण आहे, तर मस्की हा मासा आहे आणि हा मासा असा आहे की तो दुर्मिळच आढळतो. म्हणजेच त्याची जी संख्या आहे ती एवढी नाही आहे, अगदी खोल समुद्रात तो राहणारा मासा आहे आणि तो दुर्मिळ प्रमाणातच आहे. म्हणजे जसं आपण बघू शकतो की जो आपल्या देशाचा पंतप्रधान जो आहे तो एकच असतो. अनेक असतात का, नाही, एकुलता काय असतो, एकच असतो.
म्हणून आपण इथे बघायचं आहे की मस्की हा दुर्मिळ मासा आहे, न आढळण्यासारखा हा मासा आहे. क्वचित काय होतो, मस्की हा मासा आढळतो. पण जर आपल्याला तो होता आला नाही तर आपल्याला काय व्हायचं आहे, बास हा मासा व्हायचा आहे. मस्की हा जरी समुद्रात राहणारा मासा असला तर बास जो आहे तो कुठे राहतो, तर तो लेकमध्ये राहतो, तलावामध्ये राहतो. मग तसं होऊन आपल्याला आपली लाईफ जी आहे ती अगदी सुंदर बनवायची आहे. जरी आपल्याला पंतप्रधान होता आलं नाही तर एक सामान्य असा नागरिक व्हायचा आहे की आपले जे काही कर्तव्य आहेत एक नागरिक म्हणून ते देखील आपण पूर्ण केले तरी सुद्धा आपल्याला एक प्रकारचं सुंदर छान असं समाधानच मिळणार आहे. बघा इथे सांगितलेलं आहे बट लिव्ह लेस्ट बास इन द लेक. आता लेक हा मासा असा आहे की जो बास हा मासा आहे तो लेकमध्ये राहतो, तलावामध्ये राहतो. निदान आपण मोठमोठे स्वप्न नाही पूर्ण करू शकलो तरी सुद्धा लहान लहान स्वप्नांनी आपली लाईफ जी आहे ती आपल्याला हॅपी करायची आहे, सुंदर बनवायची आहे.